नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो आणि पालकांनो, पहा प्रत्येकाला इच्छा असते की आपला मुलगा आपला विद्यार्थी हा स्पर्धा परीक्षेमध्ये चमकावा किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये चांगलं उत्तम प्रकारे यश मिळवावं असे प्रत्येक पालकाची किंवा प्रत्येक शिक्षकाची इच्छा असते। त्याच पद्धतीने आपण त्या विद्यार्थ्याला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये बसवत असतो। त्यातीलच एक मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता पहिलीसाठीच असते पहा। आणि या मंथन परीक्षेतील जे प्रश्नपत्रिका आहे ती सन 2022 ची प्रश्नपत्रिका कशा प्रकारे होती आणि त्यामध्ये कोणते प्रश्न होते आणि ते कशा प्रकारे सोडवायचे या संपूर्ण प्रश्नपत्रिकेचं उत्तरासह स्पष्टीकरण आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत। जर आपणाला हा व्हिडिओ आवडला तर माझा चॅनल VPN एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राइब करावे। मंथन परीक्षा या मंथन परीक्षेमध्ये गुण आहेत पहा 150 आणि 1.5 तासाचा वेळ आहे आणि 150 गुणासाठी 75 प्रश्न असतात पहा। या 75 प्रश्नाचे आपल्याला काय करायचे या व्हिडिओद्वारे सोडवून घ्यायचे आहेत। चला तर मग लगेचच आपण हे जे 75 प्रश्न आहे प्रश्न 75 यामध्ये विषय काय आहेत तर भाषा, गणित, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी यावर आधारित हे जे काय आहेत 75 प्रश्न आहेत। चला तर मग आपण प्रथम विभाग 1 भाषा मराठी या मराठी विषयाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। पहा प्रश्न पहिला, खालील उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा। पहा आता उतारा वाचायचा आहे आपल्याला। गाईला आपण कामधेनू म्हणतो। गाईला 2 शिंगे, 2 कान, 2 डोळे, 4 पाय, 1 नाक, 1 लांब शेपटी असते। गायीपासून आपल्याला दूध मिळते। गायीचे दूध हे पूर्ण अन्न असते। दुधापासून ताक, दही, लोणी व तूप बनवतात। तिच्या शेणापासून खत तयार करतात। गायीला हिरवेगार गवत खायला खूप आवडते। म्हणजे हा उतारा वाचल्यानंतर त्या उतार्याखाली आपल्याला काही प्रश्न दिले आहेत ते प्रश्न सोडवायचे होते पहा। गाईच्या दुधापासून काय तयार करत नाहीत पहा बरं का। आता उतार्यामध्ये काय तयार करतात हे दिलेलं आहे, तर गाईच्या दुधापासून काय तयार करत नाही हे विचारलेलं आहे। पहा गाईच्या दुधापासून ताक, दही, लोणी, तूप बनतात। म्हणजे दुधापासून काय तयार करत नाही तर पहा पर्याय क्रमांक 3 आहे गवत तयार करत नाहीत। पहा गाईच्या दुधापासून काय तयार करत नाहीत तर गवत, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे। वरील उतार्यासंबंधी चुकीचे विधान कोणते? पहा आता पहिलं विधान आहे गाईला 4 पाय असतात, बरोबर आहे। गाईला कामधेनू म्हणतात, बरोबर आहे। गाईचे दूध हे पूर्ण अन्न असते, बरोबर आहे। गायीपासून आपल्याला लोकर मिळते, हे विधान काय आहे चुकीचं आहे। आपल्याला कशापासून मेंढीपासून लोकर मिळते, गायीपासून लोकर मिळत नाही, म्हणून चुकीचं विधान कोणतं आहे पर्याय क्रमांक 4। त्यानंतर प्रश्न 3 व 4 साठी सूचना, खालील कविता वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा। आडूकराव बेडूकराव उगाच करतं डराव डराव, झोपा जरा चिखलात कशाला लवकर उठलात, सरसर धारा झरझर वारा, फडफड पाने गाती गोड गाणे, चिक चिक चिखल फिस फिस फिसल, एक पाय चिखलात पटकन फेकलात, चिखल आला अंगावर चला आता गंगेवर। या ठिकाणी ही कविता वाचल्यानंतर त्या खालचे प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत। बेडकाच्या आवाजाला काय म्हणतात? पहा बेडकाच्या आवाजाला काय म्हणतात डराव डराव, पर्याय क्रमांक 2। त्यानंतर चौथा आहे गोड गाणे कोण गाते? पहा फडफड पाने गाती गोड गाणे, म्हणजे फडफड पाने पाने, पर्याय क्रमांक 4 गोड गाणे कोण गात आहेत तर पाने। खालील पर्यायातून शुद्ध शब्दाचा पर्याय शोधा। पहा शुद्ध शब्द आपल्याला शोधायचा आहे। पहा पहिला आहे विमान, विमानाला वीला काय केलेले आहे दुसरी वेलांटी दिलेली आहे, त्यामुळे हा चुकलेला आहे, पहिली वेलांटी पाहिजे होती। सैनिक नीची वेलांटी पहिली पाहिजे होती, त्या ठिकाणी काय आहे दुसरी। बाहुली हा शब्द काय आहे शुद्ध आहे, आणि चिमणी न काय पाहिजे होता बाणाचा पाहिजे होता, त्या ठिकाणी नळाचा आहे। म्हणजे पर्याय क्रमांक 3 खालील पर्यायातून शुद्ध शब्द कोणता आहे तर पर्याय क्रमांक 3 बाहुली। त्यानंतर पहा 6वा प्रश्न आहे सोबतच्या चित्राचे लिंग पर्यायातून शोधा। पहा सोबतचं कशाचं चित्र आहे तर आगगाडी, कसं म्हणतो आपण ती आगगाडी, ती म्हटल्यानंतर स्त्रीलिंगी, म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। खालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखून त्याचा पर्याय क्रमांक शोधा। बाबा बाबा आपली बाग किती सुंदर आहे। पहा या ठिकाणी काय काय आलेलं आहे
या ठिकाणी बाबा बाबा आल्यानंतर काय आलंय उद्गारवाचक चिन्ह आलेलं आहे आणि त्यानंतर बाबा बाबा आपली बाग किती सुंदर आहे त्या ठिकाणी काय आलेलं आहे पूर्णविराम म्हणजे उद्गारवाचक चिन्ह आणि पूर्णविराम म्हणजे फक्त अ आणि क हे योग्य आहे म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 8वा प्रश्न खालील चित्रातील शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधा. पहा कशाचं चित्र दाखवलंय झाड मग त्याला झाडाला समानार्थी शब्द काय आहे वृक्ष म्हणून 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न 9 आणि 10 साठी सूचना खालील संवाद वाचून खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. पहा या ठिकाणी आता संवाद दिलेला आहे 9 आणि 10 प्रश्न आपल्याला काय करायचे या संवादाच्या आधारे सोडवायचे आहेत. शनिवारी सोनू शाळेतून घरी आली मला म्हणाली आजी ग मी खेळायला जाते मैत्रिणी माझ्यासाठी थांबल्या आहेत. मी म्हणाले तू लवकर परत ये. सोनू म्हणाली हो आजी मी येते परत लवकर. आईला सांग मला काहीतरी खायला कर. पहा आता प्रश्न आहे वरील संवाद कोणामध्ये झाला. पहा वरील संवाद कोणामध्ये झाला तर सोनू आणि आजी म्हणून पर्याय क्रमांक 4 हे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे. सोनू मैत्रिणीसोबत कोठे जाणार आहे कोठे जाणार आहे तर खेळायला जाणार आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 हे 10व्या प्रश्नाचं उत्तर. खालील पर्यायातून वचनासंबंधित चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. पहा मासा मासे बरोबर टोपली टोपल्या बरोबर डबा डबी हे या ठिकाणी चुकीचं आहे. फुगा फुगे हे देखील बरोबर आहे. डबा डबे पाहिजे होतं तर त्या ठिकाणी काय आहे डबी म्हणून 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 12वा प्रश्न प्रजासत्ताक दिन केव्हा साजरा केला जातो. पहा प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो म्हणून 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 13वा प्रश्न खालील चित्रातील प्राण्यांच्या पिल्लाला काय म्हणतात हे पर्यायातून शोधा. अगोदर आपल्याला चित्र ओळखणं गरजेचं आहे तर ते चित्र कशाचं आहे वाघाचं चित्र आहे. मग वाघाच्या पिल्लाला काय म्हटलं जातं तर बछडा म्हटलं जातं म्हणून 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बछडा. 14 खालील शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी रिकाम्या जागी योग्य अक्षर पर्यायातून शोधा. पा पिचकारी च येणं गरजेचं आहे म्हणून 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे 3 पर्याय क्रमांक 3. सुगरणीच्या घराला काय म्हणतात. सुगरणीचा काय आहे खोपा. सुगरणीच्या घराला काय म्हणतात खोपा. त्यानंतर विभाग 2 गणित गणित या विषयाचे 25 प्रश्न असतात आणि गुण आहेत 50 म्हणजे एका प्रश्नासाठी 2 गुण आहेत. खालीलपैकी सर्वात अखूड पेन्सिल कोणती तो पर्याय शोधा. पहा अखूड पेन्सिल आपल्याला दिसते आपण जर पाहिलं तर काय आहे पर्याय क्रमांक 4. 37 ही संख्या अंकात कशी लिहाल पर्याय क्रमांक 4. खालील आकृतिबंध पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी कोण येणारा योग्य पर्याय शोधा. पहा आता खाली आकृतिबंध दिलेला आहे. पहिलं काय आहे स्वास्तिक स्टार गोल त्यानंतर उलटा त्रिकोण परत स्वास्तिक स्टार गोल आणि उलटा त्रिकोण म्हणजे काय येणार आहे प्रश्नचिन्हाच्या जागी स्टार म्हणून 18व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 1 ते 100 या संख्यामध्ये सर्वात जास्त वेळा येणारा अंक कोणता तर 1 ते 100 या संख्येमध्ये सर्वात जास्त वेळा 1 हा अंक येतो. त्यानंतर पहा 20वा प्रश्न आहे खालीलपैकी एकूण किती वजाबाकीचे उत्तर चुकलेले आहेत. पहा या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करून पाहायचे आहे कोणते चुकलेले उत्तर आहेत ते आपल्याला लक्षात येतंय की पहिलं चुकलेलं आहे त्यानंतर तिसरं चुकलंय त्यानंतर 5वं चुकलेलं आहे म्हणजे 3 उदाहरणं या 6 उदाहरणापैकी 3 उदाहरणं चुकलेली आहेत म्हणून 20व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 21 खालीलपैकी 50 रुपयाची नोट कोणती आहे तर 50 रुपयाची नोट पर्याय क्रमांक 3 ही काय आहे 50 रुपयाची नोट आहे म्हणून 21व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर खालील चित्रातील वस्तूचा आकार कसा आहे. पहा वस्तू काय दाखवलं आहे चेंडू दाखवलेला आहे त्याचा आकार कसा आहे तर गोल आकार आहे. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या नाहीत. पहा उतरत्या क्रमाने म्हणजे उतरत जायचं म्हणजे कमी कमी होत जायचं तर लिहिलेल्या नाहीत. पहा उतरत्या क्रमाने लिहिलेल्या नाहीत असा प्रश्न आहे म्हणजे 23व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पहा या ठिकाणी चढत जाणारे आहेत 1 4 6 9 उतरत्या क्रमाने आहेत का तर नाही बाकीच्या सर्व काय आहेत उतरत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत आणि एवढा एक पर्याय क्रमांक 1च असा आहे की तो उतरत्या क्रमाने लिहिलेला नाही. 24वा आहे पहा खालील बेरजेच्या उदाहरणात स्टारच्या जागी कोणता अंक येईल. पहा आता 8 उत्तर यायला पाहिजे त्यामुळे स्टारच्या जागी कोणता अंक येईल 4 म्हणजे 4 अधिक 4 बरोबर किती होतात 8. खालीलपैकी कोणत्या महिन्यात एकूण 30 दिवस असतात. पहा जर आपण पाहिलं
तर जानेवारी असेल, ऑक्टोबर असेल, डिसेंबर असेल, या महिन्यात 31 दिवस असतात. तर नोव्हेंबर महिन्यामध्ये किती दिवस असतात? 30 दिवस असतात. म्हणून 25व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. खालील पर्यायातील सर्वात लहान संख्या कोणती? पहा, 8 एकक, 3 दशक, 1 दशक आणि 6 दशक यापैकी लहान संख्या कोणती? 8 एकक. म्हणून 26व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. केशवजवळ 5 पतंग आहेत व केतनकडे 3 पतंग आहेत, तर दोघांजवळ एकूण किती पतंग आहेत? म्हणजे काय करावे लागेल या ठिकाणी? आपल्याला बेरीज करावी लागेल. म्हणजे 5 अधिक 3 किती होतात? 5 आणि 3 8. शुक्रवार व रविवार यांच्यामध्ये कोणता वार येतो? पहा, शुक्रवार आणि रविवार यांच्यामध्ये कोणता वार येतो? शनिवार येतो. म्हणून 28व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 67 ही संख्या कोणत्या पर्यायात योग्य पद्धतीने लिहिली आहे? पहा, 29व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 6 दशक 7 एकक. खालीलपैकी कोणत्या घड्याळात 2 वाजले आहेत? 30वा प्रश्न आहे. पहा, 2 कोणत्या घड्याळामध्ये वाजलेले आहेत? तर पर्याय क्रमांक 3. 3 नंबरच्या घड्याळामध्ये काय आहेत? 2 वाजलेले आहेत. 31वा प्रश्न आहे. खालील पर्यायातील 2 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? तर 2 अंकी सर्वात मोठी संख्या आहे पर्याय क्रमांक 4 99. मंगेशजवळ 7 घोडे आहेत, त्यातील 3 घोडे त्याने विकून टाकले, तर मंगेशजवळ किती घोडे शिल्लक राहिले? पहा, या ठिकाणी मंगेशजवळ किती घोडे शिल्लक राहिले? 7 मधून आपल्याला काय करावे लागतील? 3 मायनस करावे लागतील. म्हणजे 7 मधून 3 गेल्यानंतर उत्तर राहतं 4. म्हणून 32व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. खालील चित्ररूप माहितीमध्ये विविध खेळ आवडणाऱ्या मुलांची माहिती दर्शवली आहे. त्यावरून खालील प्रश्नांची उत्तर पर्यायातून शोधा. पहा, खालील पर्यायातील कोणता खेळ सर्वात जास्त मुलांना आवडतो? जर आपण पाहिलं तर लंगडी हा जो खेळ आहे तो मुलांना सर्वात जास्त आवडतो. म्हणून 33व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पहा, खालील कोणत्या पर्यायामध्ये आडव्या रेषा आहेत? पहा, आडव्या रेषा या ठिकाणी दिसायला थोडंसं अस्पष्ट दिसतंय, परंतु आपल्या लगेच लक्षात येतंय की या कितव्या नंबरचा प्रश्न आहे हा? 34वा प्रश्न आहे. 34व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 35वा प्रश्न. 0 व 4 हे अंक प्रत्येक एकदाच वापरून 2 अंकी किती संख्या तयार होतील? तर 0 आणि 4 हे अंक एकदाच वापरून 2 अंकी एकच संख्या आपल्याला तयार करता येईल. 8 वजा 3 बरोबर किती? पहा, 8 वजा 3 36वा प्रश्न आहे. 8 वजा 3, 8 मधून 3 गेल्यानंतर उत्तर राहतं पहा 5. म्हणून पर्याय क्रमांक 1. 37वा प्रश्न. खालीलपैकी कोणती वस्तू घसरते? पुस्तक घसरतं, मोजपट्टी घसरते, पाटी देखील घसरते. म्हणजे सर्व पर्याय बरोबर. 37व्या प्रश्नाचं उत्तर. 38वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या पर्यायास 100 ही संख्या दर्शवली जाते? एक शतक म्हणजे काय? 100. 38व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. 39वा प्रश्न. खालील पर्यायातून योग्य जोडीचा पर्याय शोधा. पहा, 33 त्या ठिकाणी काय लिहिले? 23 लिहिले. म्हणजे योग्य जोडी कोणती आहे? पर्याय क्रमांक 3 86. 40वा प्रश्न. खालील पर्यायातील कोणत्या वजाबाकीचे उत्तर सर्वात कमी येईल? पहा, सर्वात कमी उत्तर येईल 9 वजा 6 किती होईल? 3 होईल. 8 वजा 2 6 होईल. 4 वजा 3 1 होईल आणि 5 वजा 1 4 होईल. म्हणजे या ठिकाणी 40व्या प्रश्नाचं उत्तर काय सांगता येईल आपल्याला? पर्याय क्रमांक 3. खालील पर्यायातून अनुक्रमे पहा, आता विभाग 3 इंग्रजी या विषयाला किती गुण आहेत? तर 20 गुण आहेत आणि 10 प्रश्न आहेत. पहा, 41वा प्रश्न आहे. खालील पर्यायातून अनुक्रमे रिकाम्या जागी कोणती अक्षरे येतील? पहा, ABCD येईल. त्यानंतर EFG H येईल. IJK. म्हणजे या ठिकाणी 41व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 DH. 42वा प्रश्न. खालील चित्र पहा व चित्राचे इंग्रजी नाव पर्यायातून शोधा. पहा, काय आहे? साप दाखवलेला आहे. इंग्रजीमध्ये काय म्हणतात? सापाला स्नेक म्हणतात. पहा, म्हणून पर्याय क्रमांक 4. वॉकिंग या क्रियेसाठी आपण कोणत्या अवयवाचा वापर करतो? पहा, 43वा प्रश्न आहे. वॉकिंग म्हणजे चालण्यासाठी आपण कोणत्या अवयवाचा वापर करतो? तर कशाचा? पायाचा. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे 43व्या प्रश्नाचं उत्तर आहे. खालील बाणाची खूण कोणती दिशा दर्शवते? पहा, खाली दाखवलाय बाण, तो काय होईल? डाऊन. म्हणजे 44व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 45वा प्रश्न आहे. खालील पर्यायातून महिन्याचे नाव नसलेला पर्याय शोधा. पहा, जून, मे, एप्रिल हे महिन्याची नाव आहेत, तर साऊथ काय आहे? महिन्याचं नाव नाही, हे दिशा आहे. त्यामुळे
45व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. 46वा प्रश्न, सोबतच्या चित्रातील व्यावसायिकाचा योग्य पर्याय निवडा. पहा, सोबतचं चित्र कशात दाखवले? डॉक्टरचं, म्हणून 46व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. 47, बॅट या शब्दाशी यमक न जुळणारा शब्द पर्यायातून शोधा. पहा, बॅट, कॅट, मॅट आणि रॅट हे काय आहेत? यमक साधणारे शब्द आहेत. तर बॉल हा शब्द काय आहे? यमक साधणारा शब्द नाही, म्हणून 47व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 48वा प्रश्न, सोबतचे चित्र कोणत्या फळाचे आहे? पहा, कोणतं फळ आहे? तर मँगो, म्हणून 48व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 49, खालील दिलेल्या शब्दकोड्यात 2 अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी रिकाम्या जागी कोणते अक्षर येईल? पहा, RED आणि DOG, RED रेड आणि DOG डॉग हे अर्थपूर्ण 2 शब्द तयार होतात, म्हणून 49व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4D. पहा, 50वा प्रश्न, सोबतच्या चित्रासाठी योग्य क्रियावाचक शब्द पर्यायातून शोधा. पहा, या ठिकाणी तो मुलगा ब्रश करतोय, म्हणून टू ब्रश. 50व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पहा, विभाग 4 बुद्धिमापन चाचणी, प्रश्न 25 आणि गुण आहेत 50. पहा, आता 51 ते 53 साठी सूचना, खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखायचं आहे. पहा, 51वा प्रश्न आहे 4, 8, 5 आणि 6. या ठिकाणी जर आपण नीट विचार केला तर 2च्या पटीतील संख्या किंवा 2च्या पाढ्यातील संख्या आहेत. बेदुने 4, बेचोक 8, बेत्रिक 6, पण 5 ही संख्या काय आहे? बेच्या पाढ्यामध्ये नाही. किंवा आपण सम आणि विषम संख्या 4, 8, 6 या समसंख्या आहेत आणि 5 काय आहे? विषम संख्या आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 ही गटात न बसणारे पद आहे. पहा, आता 52वा, या ठिकाणी एका वर्तुळाचे 8 भाग केलेले आहेत, दुसऱ्या याच्यामध्ये 8 भाग केलेले आहेत आणि तिसऱ्या याच्यामध्ये किती भाग केलेले आहेत? 6 भाग केलेले आहेत आणि चौथ्याच्यात 8 भाग केले. म्हणजे गटात न बसणारा वर्तुळ कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 3. आता 53 काय आहे? पूर्व, निवृत्त, वायव्य आणि ईशान्य. जर नीट निरीक्षण केलं तर या ठिकाणी 3 काय आहेत? उपदिशा आहेत आणि 1 काय आहे? मुख्य दिशा आहे, म्हणून 53व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पहा, 54वा प्रश्न आहे, पुढील मालिकेतील चुकीचे पद ओळखा. खारट, आंबट, कडू, मिरची, तुरट. पहा, या ठिकाणी काय आहे? पदार्थ. आता मिरची, आंबट, खारट, कडू, पदार्थाचे गुणधर्म काय आहेत? आंबट, खारट, कडू, परंतु या ठिकाणी एक पदार्थ दाखवलेला आहे, तो म्हणजे मिरची, म्हणून मालिकेत चुकीचं पद काय आहे? तर मिरची. पुढील संख्या मालिकेत सर्वात कमी वेळा आलेला अंक कोणता? आता आपल्याला काही संख्या मालिका पाहावा लागेल. 7 अंक, 5 अंक, 6 अंक आणि 8 अंक. कोणता अंक किती वेळा आलाय? तर सर्वात कमी आला आहे 6 अंक, म्हणून 55व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. खालील प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा. या ठिकाणी आपली निरीक्षण क्षमताचं मूल्यमापन होणार आहे. निरीक्षण क्षमता आपण कशा प्रकारे निरीक्षण करतो? पहा, प्रश्न आकृतीसाठी सारखीच आकृती आपल्याला शोधायची आहे, तर ती आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 57 ते 59 साठी सूचना, खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी विशिष्ट संबंध आहे, तसा संबंध तिसऱ्या पदाचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाशी आहे, तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पदाचा पर्याय शोधा. पहा, 57वा प्रश्न, राष्ट्रीय प्राणी काय आहे? वाघ आणि राष्ट्रीय पक्षी काय आहे? मोर आहे. 58वा प्रश्न, एक बाण दाखवलाय. पहा, कुठं? उजव्या बाजूला त्याचं टोक आहे. त्यानंतर 2 बाण दाखवलेले आहेत. म्हणजे जर आपण भौमितिक आकृतींच्या हिशोबाने जर पाहिलं तर किरण दाखवलेलं आहे. किरणाचं टोक कुठं आहे? पहिल्या किरणाचं तर उजव्या बाजूला आहे. नंतर 2 किरण दाखवले, त्याचं टोक कुठं दाखवलेलं आहे? की ते देखील उजव्या बाजूला दाखवलेलं आहे. त्यानंतर पहा, तिसरी आकृती आहे, त्यामध्ये त्याचं टोक डाव्या बाजूला दाखवलेलं आहे. मग आपल्याला चौथी आकृती शोधायची असेल तर त्याचं डाव्या बाजूला असणारे 2 किरण आपल्याला शोधावे लागतील. त्याचं उत्तर आहे पहा 58व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 59वा प्रश्न आहे पहा 15, 51. 15चा 51शी जसा संबंध आहे तसा 24चा खालीलपैकी कशाशी संबंध आहे? पहा 15 काय केलेलं आहे? उलटे लिहिलेले आहेत. पहा 5 इकडं आणि 1 इकडे 51. तसंच आपण 24 काय करू शकतो? उलटे लिहू शकतो. 4 डाव्या बाजूला घ्यायचे आणि 2 उजव्या बाजूला घ्यायचे, म्हणजे किती झाले? 42. म्हणजे 59व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. खालील प्रश्न आकृतीची आरशाची प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून शोधा. पहा प्रश्नाकृती पाहिली, आरशाची प्रतिमा काय होतं? फक्त उजवी बाजू डावी होते, डावी बाजू उजवी होते, म्हणून 60व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4.
दुकानदार या शब्दातील डावीकडून चौथे अक्षर कोणते? पहा 61वा प्रश्न आहे. दुकानदारच्या डावीकडून चौथं पहा 1 2 3 4 जर पाहिलं तर दा हे अक्षर येते पहा. म्हणून 61व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 62वा प्रश्न. एका रांगेत 7 झाडे आहेत, मध्यभागी पेरूचे झाड आहे, तर पेरूच्या झाडाचा क्रमांक किती? पहा म्हणजे एका रांगेत 7 झाडे आहेत, मध्यभागी पेरूचं झाड आहे, तर त्याच्या उजव्या बाजूला देखील किती राहणार आहेत? 3 झाडं आणि डाव्या बाजूला 3 झाडं म्हणजे मध्ये पेरूचं झाड, म्हणजे त्याचा पर्याय आहे पहा पर्याय क्रमांक 4. म्हणजे पर्याय क्रमांक 2 म्हणजे चौथ्या नंबरला पेरूच्या झाडाचा क्रमांक येणार आहे. म्हणून 62व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. खालील प्रश्न आकृतीत पाण्याचे प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधा. पहा प्रश्नाकृती दाखवलेली आहे. फक्त काय होतं, पाण्याचं प्रतिबिंब पाहत असताना जसं आरशाचे प्रतिबिंब पाहत असताना उजवी बाजू डावी होते, तसंच पाण्यामध्ये काय होतं, फक्त वस्तूची वरची बाजू खाली जाते आणि खालची बाजू वर जाते. म्हणून या ठिकाणी 63व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता पहा 64वा प्रश्न आहे. पायाला कान म्हटले, कानाला नाक म्हटले, नाकाला हात म्हटले, हाताला तोंड म्हटले, तर लिहिण्यासाठी कशाचा उपयोग होतो? पहा आता लिहिण्यासाठी आपण कशाचा उपयोग करतो? हाताचा उपयोग करतो. मग हाताला काय म्हटलं एवढंच पाहायचं. हाताला काय म्हटले? तोंड म्हटलंय. म्हणून 64व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पहा 65 आणि 67 साठी सूचना. खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पद पर्यायातून शोधा. पहा 14 16 18 20. आता 14 अधिक 2 16, 16 अधिक 2 18, 18 अधिक 2 20, 20 अधिक 2 22. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे 65व्या प्रश्नाचं उत्तर होईल. 66वा प्रश्न आहे. पहा एका चौरसामध्ये काय केलेलं आहे, चौकोनामध्ये एक वर्तुळ दाखवले, त्यानंतर दुसऱ्या चौकोनामध्ये 2 वर्तुळ दाखवले, तिसऱ्या चौकोनामध्ये 3 वर्तुळ दाखवलेत, मग चौथ्या चौकोनामध्ये 4 वर्तुळ येतील. म्हणून 66व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. 67वा प्रश्न. पहा त्या ठिकाणी एका आयतामध्ये काय केलेलं आहे, 4 गुणाकाराच्या खुणा आहेत, त्याच्यानंतर पुढच्या आयतामध्ये 3 गुणाकाराच्या खुणा आहेत, त्यानंतर पुढच्या चौकोनामध्ये प्रश्नचिन्ह टाकले, किती गुणाकाराच्या खुणा येतील? पहा पहिल्या याच्यामध्ये 4 होत्या, दुसऱ्याच्या 3 केल्या, मग त्याच्यानंतरच्या 2 राहतील. म्हणून 67व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता पहा जॉनला कोरोना झाला आहे, तर त्याची कोणती कृती अयोग्य ठरेल? पहा गर्दीच्या ठिकाणी फिरायला जाणे ही त्याची कृती काय ठरणार आहे? अयोग्य ठरणार आहे. बाकीच्या सर्व योग्य कृत्य आहेत. म्हणून 68व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पहा आता 69. 1 सप्टेंबरला गुरुवार असल्यास 10 सप्टेंबरला कोणता वार असेल? पहा 1 सप्टेंबरला गुरुवार असल्यास 10 सप्टेंबरला वार येईल पहा शनिवार. म्हणून 69व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 70वा प्रश्न आहे. एका सांकेतिक भाषेत वेल 46 आणि गाजर 125, तर त्याच भाषेत गाल हा शब्द कसा लिहाल? पहा आता जर नीट पाहिलं, वेला काय आहे 4 आहे, लला काय आहे 6 आहे, आणि गाजरला पाहिलं गाला काय आहे 1 आहे, जला 2 आणि रला 5 आहे. तर गा म्हटल्यावर गाला 1 आणि लला काय आहे 6, म्हणून 1 आणि 6 काय झाले 16 झाले. म्हणून 70व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता अक्षता पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे, तर तिच्या पाठीमागची दिशा कोणती? पहा पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे, तिच्या पाठीमागची काय दिशा येणार आहे? पूर्व दिशा येणार आहे. त्यानंतर पहा आता 72 इंग्रजी अक्षरमालेवरती उदाहरणे आहेत. पहा वरील अक्षरमालिकेत पी आणि टी या अक्षराच्या मधोमध येणारे अक्षर कोणते? पहा आता पी आणि टी याच्या अक्षरमालिका पाहिजे. पी आणि टी यांच्या बरोबर मध्यभागी कोणता अंक आलेला आहे, अक्षर आलेला आहे? तर आर आलेला आहे. म्हणून 72व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद ओळखा. पहा आता गटाशी जुळणारं कुत्रा मांजर गाय यांच्याशी जुळणारं, आणि खाली पर्याय आपल्याला पाहिजे सिंह लांडगा शेळी आणि वाघ. जर कुत्रा मांजर गाय हे जर पाहिलं तर पाळीव प्राणी आहेत, मग खालचा पाळीव प्राणी कोणता आहे? तर शेळी आहे. म्हणून 73व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 74वा प्रश्न 4 8 आणि 12. पहा 4 1 4 4 8 4 3 12 आणि 4 4 16. म्हणून 74व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. 75वा आणि शेवटचा प्रश्न आहे. पहा वर्तुळामध्ये एक तिरपी रेष दाखवली, त्यानंतर वर्तुळामध्ये उभी रेष दाखवली, त्यानंतर वर्तुळात आडवी रेष दाखवली, आणि त्यानंतर वर्तुळामध्ये तिरपी रेष येणार, म्हणजे ती रेषा आहे ती काय आहे? फिरती. पहा जशी फिरते पहा पर्यायामध्ये जर बघितलं तर पहिल्या वर्तुळामध्ये 2 रेषा या ठिकाणी नाही, त्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये दुसरा पर्याय आहे त्या वर्तुळामध्ये काय केलेलं आहे? रेषा दाखवलेल्या आहे, 2 टोकं दाखवलेले आहेत त्याला.
त्यानंतर तिसऱ्या वर्तुळामध्ये अधिक दाखवलेले आहे ते देखील नाही आणि चौथ्या वर्तुळामध्ये ती रेषा काय केलेली आहे, तिरपी केलेली आहे. म्हणजे 75व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजे अशा प्रकारे आपण या ठिकाणी जे मंथन परीक्षा आहे या मंथन परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारी ही जी प्रश्नपत्रिका आहे ती उत्तराचे स्पष्टीकरणासह पाहिलेली आहे. म्हणजे ही जी प्रश्नपत्रिका आहे ती फक्त पहिलीसाठीच नाही तर दुसरी आणि तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. त्यामुळं माझे सर्वांना विनंती आहे की आपल्या मुलांना इतर व्हिडिओ दाखवण्यापेक्षा असे शैक्षणिक आणि उपयुक्त व्हिडिओ जर दाखवले तर नक्कीच आपले जे विद्यार्थी आहेत ते स्पर्धा परीक्षेमध्ये नाव कमवल्याशिवाय राहणार नाहीत. चांगल्या पोस्टला ते जाऊ शकतात. त्यांना जर आत्ताच आपण लहान वयामध्येच त्यांना जर या स्पर्धा परीक्षेची आवड जर निर्माण करून दिली तर नक्कीच मुलांचं जे भवितव्य आहे ते उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नपत्रिका असतील किंवा इतर काही स्पर्धा परीक्षेचे गणित आणि बुद्धिमत्तेवर आधारित व्हिडिओ असतील हे सर्व पाहण्यासाठी तुम्हाला नक्कीच या VPN एज्युकेशनल गुरु या चॅनलची मदत होईल अशी आशा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.